मुंबईमध्ये सध्या भाज्यांचे भाव कडाडलेत। वातावरणातल्या बदलामुळे भाजीपाल्याचं उत्पादन कमी झाल्याचा हा फटका बसतोय। त्यामुळे मुंबईत भाज्यांची आवक घटली आहे, भाजीपाला महागला। नाशिकच्या बाजारपेठेमध्ये विशेषतः टोमॅटोच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे। नाशिकच्या बाजार समितीमध्ये 10 नोव्हेंबरला टोमॅटो 2400 ते 3400 रुपये जाळी असा होता, तो 4000 रुपयांपर्यंत आता पोहोचला। तर मुळा, पडवळ, भोपळा, कारलं, भेंडी यांच्या भावातही लक्षणीय वाढ झाली। भाज्यांचं उत्पादन कमी झालंय, तरी त्या तुलनेत मुंबई वगळता गुजरात, मध्य प्रदेश, मराठवाडा भागातून मागणी वाढल्यानं तुटवडा जाणवतोय। मात्र दुसरीकडे वांगी आणि दोडका या फळवर्गीय भाजीत तर पालक, मेथी, शेपू, कांद्याची पात, पुदिना, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या भावात मात्र घट झाली। ज्या भाज्यांचे दर घाऊक बाजारात घटले असले तरी किरकोळ बाजारात मात्र हे दर उतरताना दिसत नाहीत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ पोहोचते। त्या दिवाळीनंतर पालेभाज्यांची आवकेमध्ये वाढ झालेली आहे। तसेच फळभाज्या टोमॅटो, भेंडी, ढोबळी मिरची आणि गिलके यांच्यामध्ये आवक थोडंसं कमी झाल्याने त्यांचे भाव तेजीत निघालेले आहे। दुसरं जो आपला नाशिकमध्ये येणारा माल हा परपेठेत मोठ्या प्रमाणात जात असल्याने आवक वाढून सुद्धा बाजारभाव तेजीत आहे। भाजीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे। मेथी, कोथिंबीर जास्त वाढल्यामुळे भाव थोडा कमी झालेला आहे आता भाजीचा। शेतकऱ्याकडून माल ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्हाला साधारण शेतकऱ्याकडून रेटच्या हिशोबाने माल घेतला जातो। त्यानंतर आम्ही इथं ठेवून जे लोकलचे इथले गिराईक आहे त्यांना हा माल आम्ही 10-20 रुपये कॅरेट मागे, जाळी मागे काढून विकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।